या ब्रह्मादिशङ्करप्रभृतिः देवै सदा वन्दिता सा सरस्वती भगवती निशेषाचार्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्रं जिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशि नमस्कारः सद्गुरुज्ञानेश्वर जयाकारिणी जन्मनामात्तधाला जयाने सदा वासनामात्तकेला जयाचा मुखे सर्वदा नामकीर्ति नमस्कारः ब्रह्मचैतन्यमूर्ति आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ कुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। भगवान परशुराम महाराज की जय। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम
चैतन्य श्री गुरु सखया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सखया सद्गुरुराय कीर्तनी सद्गुरुराय कीर्तनी
देर ना कोणत्या गोष्टीचा
सीताराम स्मरण जय जय राम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तेथे सद्गुरु आय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्यासी आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश. एकनाथ महाराजांच्या परंपरेतला हा अभंग प्रथमतः महत्वाचं सांगायचं असेल. आज सकाळी अंधरल्यात जेव्हा माझं उजाडलं पडते त्याच्यानंतर फक्त जिथे जिथे फिरलो तर या दादाचं नाव ऐकायला येत होतं फक्त. नाही खरंच सांगतो इतका उत्तम गायक आमच्या अंधरल्यात नाव लौकिकाला खरंच उत्तम गायक. माझ्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की मुद्दामून दादाचं नाव घ्या कीर्तनात. इतकंच सुंदर त्याचं गायन सेवा त्याने काल सादर केलेली लक्षात. आणि काल सांगितल्याप्रमाणे 3 दिवसाची नाईट वॉचमनची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी त्याच्यासमोर खरंच नाईट वॉचमन आहे असतो. विषयाकडे येऊया. नाथ महाराजांचा अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी आहे. एका ध्यासानी एका ध्येयाने झगडणारी माणसं असतात आणि ह्या मोठ्या इतक्या ध्यासापुढे या ध्येयापुढे त्यांना काही आठवत नसतं. आपलं काय असतं माहितीये का? गोव्याच्या भाषेत सांगायचं झालं आपलं सगळं सुशेगात असतं. काल दादाने शब्द वापरला सगळं सुशेगात, काही चिंता नसते आपल्याला. पण ह्या व्यक्तींना या सगळ्या संतांना पुढचं भविष्य त्यांनी बघितलेलं होतं हो. म्हणून हे सगळे अभंग लिहून ठेवलेले आहेत त्यांनी. आणि त्यांची अशी भावना आहे तेव्हापासूनची आणि आताही तीच राहणार आहे की त्यांच्या असणाऱ्या भक्तांनी भगवंताच्या असणाऱ्या भक्तांनी आम्ही चालवलेली परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. कशाची? आवडीने भावे हरिनाम. फक्त हरिनाम घेणं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे, सततं कीर्तयन्तो. माझं सतत फक्त कीर्तन असं नाही होत. आपला पेटी आला म्हणजे कीर्तन झालं असं नाही होत. भगवंताचं नामस्मरण करणं. आणि ते सुद्धा कसं हो? नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम. वयाच्या 5व्या वर्षी 5व्या-6व्या वर्षी नाथ महाराजांना आता समजलं की आता आपल्याला बाकी दुसरं कोण नाही हो. दरबारात जाऊन उभे राहिले कुणाच्या. मी कोण कोठील कुठे मजला गीताने. मी कोण कोठील कुठे मजला गीताने. काहे जगात घडते मम साथ येणे. याचा विचार करिता शिणलो मी बाया. याचा विचार करिता शिणलो मी बाया. सांगून दे सुखी करा मज स्वामी राया. जनार्दन स्वामींसमोर जाऊन उभे राहिले 5व्या-6व्या वर्षी आणि भर दरबारात हा प्रश्न विचारलाय. मी कोण कोठीला कुठे मजला गीताने. मी कुठलाय कोण आहे मला माहिती नाहीये. काहे जगात घडते मम साथ येणे. या जगात काय घडतंय काय घडतंय मला याच्याशी काही देणे घेणं नाहीये. याचा विचार करता शिणलो मी वाया. बस मला याचा विचारच करायचा नाहीये. आणि हे सगळं मला कुठपर्यंत नाही या. मला कुठपर्यंत नाही भगवंता गुरुराया. सांगून ते सुखी करा मग स्वामी राया. मला एकाच ठिकाणी जायचंय. त्याची वाट तुम्ही दाखवणार. बस
सांगितलेलं हो 5व्या-6व्या वर्षी एक सुंदर दृष्टांत आहे भागवतामधला नामावर. नाम कसं घ्यावं आणि नामामुळे एखादी व्यक्ती कशी तरते हो, फार सुंदर उदाहरण. एक राजा होता, त्याचा सकाळपासूनचा एकच नेम, रिकामा वेळ नाही आला, रिकामा वेळ नाही आला की फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. तो अगदी 2 सेकंद असू दे किंवा 2 मिनिटं असू दे, एवढा राज्याचा राज्यकारभार करून सुद्धा राजाला रिकामा वेळ मिळत होता. लक्षात घ्या, तुम्ही आम्हाला काय सांगताय, आम्हाला रिकामा वेळच नसतो. भगवंतासाठी आम्हाला द्यायला वेळ नाहीये. बरं, आम्हाला काय काही व्याधी आठवतात, प्रपंचातल्या व्याधी आठवतात, शरीरातल्या व्याधी आठवतात. भगवंतासमोर यायला आम्हाला लाज वाटते. तो राजा होता, आपण प्रजा आहोत. लक्षात घ्या, 24 तासात राजाला थोडासा वेळ मिळू शकतो. आणि कसं आहे माहितीये का, आमचे लोक फार गमतीने सांगतात, ज्याला 24 तास वेळ असतो ना, वेळ नसतो, ज्याला 24 तास वेळ नसतो त्याला भगवंतासाठी थोडासा वेळ असतो. आणि जो 24 तास कायम रिकामा असतो त्याला भगवंतासाठी वेळ नसतो. लक्षात घ्या, फार आत्ताची असू दे हो, बोलायला गेले की विषय वावत जातो. तो राजा, त्याला रिकामा वेळ मिळाला की एकच ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. रिकामा वेळ मिळाला की भगवंताचं नामस्मरण करायचं. एक दिवस राजाच्या मनात आलं की शिकारीला बाहेर जावं. एवढे दिवस शिकार केलेली नव्हती. आता तुम्ही म्हणाल की राजे लोक शिकार का बरं करत होते, याच्या मागे सुद्धा काही कारण होती हो. उगाच कोंढरीराजा काळविटाला जाऊन मारत नव्हता, त्यामुळे लपून बसायला लागतं या घरात, कोण येऊन कधी मारेल. याच्या मागे सुद्धा शास्त्र होतं. युद्ध काही 12 महिने चालू नसायची. आणि आपली नेमबाजी, आपली घोडस्वारी आपण व्यवस्थितरित्या पळू शकतो का, आपला नेम बरोबर लागतोय का, याचा अभ्यासासाठी शिकारीची प्रथा होती. त्यामुळे शिकारीसाठी राजा बाहेर पडला. दिवसभर शिकार शोधतोय शोधतोय शोधतोय, पण शिकार काही मिळत नाही. आणि राजाच्या एकदम लक्षात आलं, शिकार काही मिळत नाही, अरे पण आपण वेळ फुकट घालवतो. लक्षात आलं, नदी पात्राजवळ गेला, भडा स्नान केलं आणि एका वृक्षापाशी येऊन बसला. ध्यान लावलं. अर्धोन मिलित डोळे गेले, अर्धोन मिलित डोळे बघायचे असतील तर पंढरीचा पांडुरंग आहे, त्याचे डोळे अर्धोन मिलित आहेत बघा. धड उघडे पण नाहीये, धड बंद पण नाहीये, त्याला अर्धोन, ही योगा अवस्था आहे. त्या योगा अवस्थेत तो राजा गेला. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. नामस्मरण चालू आहे हो राजाकडे. आणि त्या मार्गावर अगस्त्य ऋषी आणि त्यांचे शिष्य लागले. आणि अगस्त्य ऋषी ते आपल्या शिष्याला सांगतात, अरे शिष्यानो, तुम्हाला काय सांगायचं हो माझ्याबद्दल. मला असा गुरु प्राप्त झालाय, जो कोणी माझ्या समोर येतो तो मला साष्टांग नमस्कार करतो, माझी पूजा बांधतो. इतकी माझी योग्यता आहे. आणि इतक्या योग्यता असलेल्या व्यक्तीचे तुम्ही सगळे शिष्य आहात. आणि ही कथा सांगता सांगता तो राजा तिथे ध्यानाला बसला. आणि त्या मार्गावर यांची स्वारी गेली. अगस्त्य ऋषींचं लक्ष नाही राजाकडे. आणि शिष्य मागणं येतात, ते म्हणतात, आत्ताच गुरुजींनी आपल्याला सांगितलं, कोणी समोर मी दिसलो की मला साष्टांग नमस्कार घालतात, माझी पाद्य पूजा करतात. हा विचार
फिरले. कोण होता हो तो राजा? नृपकुल भूषण नृपकुल भूषण द्राविड देशाधिपते द्राविड देशाधिपते नृपकुल भूषण द्रविड प्रांताचा राजा इंद्रद्युम्न हा ध्यानाला बसला. अगस्त्य ऋषींचं लक्ष गेलं. अरे आता आपली शिष्याबरोबर काय अवस्था झाली? तो ध्यानाला बसला. त्यांना माहीत असून सुद्धा पुढे आले. कमंडलू होता हातामध्ये पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि राजावर शिंपडलं. अगस्ती ऋषी ते शापकारण अगस्ती ऋषी ते शापकारण अगस्ती ऋषी ते शापकारण अगस्ती ऋषी ते शापकारण ते भय प्रियन मुखादे मुखातल्या शापवाणी बाहेर पडली हो. या पाण्याचा स्पर्श झाला मात्र राजाला खडबडून जागा झाला. राजा उठला, अगस्त्य ऋषी समोर बघितलं, साष्टांग नमस्कार घातला. तोपर्यंत शापवाणी बाहेर निघालेली तो उन्मत्त असा राजा, तू जा पुढच्या योनीमध्ये, पुढच्या जन्मामध्ये उन्मत्त योनीत जाऊन पडशील ना. एवढं ऐकलं मात्र साष्टांग नमस्कार. अरे उठ उठ उठ, आता नमस्कार वगैरे करू नको, वेळ निघून गेले. महाराज अहो असं करू नका. आम्ही भगवान नारायणाचं नाव घेत होतो. अहो तुम्ही योग मुद्रेला एकदा पाहत मी काय करत होतो ते. राजाचं ऐकलं होतं काय म्हणजे का राजाही त्या योग्यतेचा तप्य असावा लागतो. तितकंच तपवान तो असावा लागतो की अगस्त्य ऋषींसारख्या ऋषी सुद्धा राजाचं बोलणं ऐकून घ्यावं. अगस्त्य ऋषीने ध्यान लावलं आणि बघितलं आपल्याकडनं फार मोठी चूक झाली. राजा, अरे शापवाणी तर माझ्या मुखात बाहेर आली बरं, पण एक उष्णामध्ये तू ज्याचं नामस्मरण करत होता तोच तुला पुढच्या जन्मामध्ये वाचवायला येईल बघ. राजाने देह ठेवला आणि पुढे उन्मत्त योनीत जाऊन पडला. उन्मत्त योनी कुठली? सजीवांमध्ये उन्मत्त योनी एकच, गजयोनी. आणि पहिल्या जन्मामध्ये राजा असल्यामुळे तो हत्तींचा राजा झाला, गजांचा राजा झाला. गजांचा राजा तो गजेंद्र. गजेंद्र रूपाने उदयोन्मुख झाला हो. आपलं कार्य चालू केलं. राजा असल्यामुळे बलवान होता हो. त्या बलाचा मोठा अभिमान त्याला. आणि एक दिवस असा प्रकार घडला, राज्यामध्ये दुष्काळ पडला. प्यायला पाणी नाही, खायला भरपूर आहे हो. आता करायचं काय? म्हणून एका पर्वतावर, त्रिकुटाचल नावाच्या पर्वतावर येऊन उभा राहिला आणि पाहतोय आजूबाजूला कुठे पाण्याचा डोह दिसतोय. लांबनं पाहिलं, एक डोह दिसला, एक तलाव दिसलं. हत्तीचे डोळे फार असे बारीक असतात. त्या डोळ्याने असं पाहिलं, अरे काहीतरी दिसतंय पुढे. मृगजळ तर नसा म्हणून अजून पुढे गेला, सोंड पुढे गेली, गारवा जाणवला, उतरून आला. सहकार्यानं बरोबर घेतला आणि त्या तलावाजवळ गेला. तलाव पाहिलं, कमळ अशी फुललेली होती हो तलावावर. आणि ती कमळ पाहिली आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, रोडो जोडो रोडो जोडो रे भ्रमरा
ऋण 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 रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा ऋण 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 रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा ऋण 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 रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा. तलाव पाहिला स्वतः पुढे गेला आपल्याला जोडायचे कुठे आवडीने भावे हरी नाम घेतले नामामुळे काय काय होतं लक्षात घ्या. तलावामध्ये शिरला चालू होते पुढे गेला आणि लक्षात आलं सगळं ठीक आहे तर सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी स्नान करून घ्या आपल्याला हवं तेवढं पाणी पिऊन घ्या सगळ्यांचं झालं की मग मी एकटा आप जाणार. सगळ्यांनी स्नान करून घेतलं. बरेच दिवसांनी पाण्याचा इतका मोठा संचय मिळाल्यामुळे जलक्रीडा करायचं सगळ्यांना आठवलं व सगळे कडे पाण्यात खेळायला लागले. सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा. सगळे खेळताय ओगे तू निष्ठुर रे भ्रमरा सगळ्यांचं स्नान झालं सगळे बाहेर आले आणि आता म्हणाला आता मी एकटा जाणार म्हणून धावत गेला आणि पाण्यात दंडीशी उडी मारली. आणि कवी असं वर्णन करतात त्या गजेंद्राने जेव्हा पाण्यात उडी मारली त्या उडी मारण्याच्या कंपनाने आजूबाजूची जी झाडं होती त्याच्यावर शकुन नावाचे पक्षी बसलेले होते आणि त्या हादऱ्यामुळे ते शकुन पक्षी उडून गेले. मग काय झालं अपशकुन. स्नान करून घेतलं गजेंद्राने आता मी बाहेर येतोय सगळ्यांनी बाजूला थांबा. सगळ्यांना असं दोन रांगांमध्ये उभं केलं आणि हा मधनं येणार आणि लक्षात आलं आपला पाय कुठेतरी अडकला. पाहिलं मात्र वेलीत वगैरे अडकला असेल कमळाच्या पण नाही. थोडं अजून निरखून पाहिलं मग समजलं पायाजवळ रक्ताचा तवंग आलेला दिसतो. अजून निरखून पाहिलं तर एका मगरानं तो पाय धरून ठेवलेला होता आणि तो इतका जबरदस्त धरलेला होता की तो त्या गजेंद्राला पाण्यात ओढत होता. लक्षात घ्या मगर ही इतकी बलावान असते जेव्हा ती पाण्यात असते 100 हत्तींचं बळ असतं तिच्या पण जेव्हा ती बाहेर असते तेव्हा कुणीही तिला मारू शकतो. पण जेव्हा पाण्यात असते त्याप्रमाणे त्या हत्तीला त्या गजेंद्राला पाण्यात ओढायला लागली आणि तो भगवंताला धावा करू लागला. सगळ्यांना सांगू लागला अरे मला वाचवा अरे मला वाचवा अरे मला वाचवा. पण तेव्हा भगवंत आठवतो. लक्षात घ्या अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुला वेळ मिळेल जेव्हा तुझी अशी वेळ येईल तेव्हा भगवंतच तुला वाचवायला येईल. आणि तेव्हा लक्षात आलं हे सगळे काठावर ते उभे होते ना कुणी नव्हे गुणाचा सखा कुणी नव्हे गुणाचा सखा आणि बाबा रडत राहतील सोडून यमाच्या हात तुला सोडून यमाच्या हात तुला सोडून यमाच्या हात तुला आवडीने भावे हरे नाम घेतली तुझी चिंता त्याशीच आहे. भगवंतालाच आपली चिंता असते. लक्षात घ्या आपण म्हणतो ना हे सुखाचे दिल्या घेतल्या वचनाचे बा अंत काळाचे कुणी नाही बरं तेव्हा भगवंतच येतो. लक्षात घ्या नाथमार्गात हेच सांगायचं त्या गजेंद्राला वाचवण्याकरता भगवान नारायण गरुडावर बैसोनी मला कैवरी आला. आपल्या सगळ्यांना गजेंद्र मोक्ष कसा माहिती आहे. त्या गजेंद्राला वाचवायला सुद्धा
3-4 वर्ष मागचा काळ आठवा आपण सगळ्यांनी. 2020-21 काय गेलाय आपण, कुठल्या परिस्थितीतनं आपण बाहेर आलो. तेव्हाच फक्त सगळ्यांना परब्रह्म आठवलं. का हो असं झालं? मगाशी सांगितल्याप्रमाणे जन हे सुखाचे सुखाचे दिल्या घेतल्या वचनाचे, बा अंतकाळाचे कोणी नाही. अंत्यविधी करायला सुद्धा आम्हाला वेळ मिळत नव्हता, तेव्हा जाता येत नव्हतं. असे आपल्यात काही लोक असतील भगवंताला नमस्कार सुद्धा करून आलेले होते आपण काही त्या काळामध्ये. हे आपण वाचलोय का? तर आपल्या पूर्वजांनी केलेली काहीतरी उपासना आपल्या पाठीशी होती. आवडीने भाव, आवडीने नाम घेतलेलं होतं. ते कसं भावाने घेतलेलं होतं, उगाच काहीतरी करायचं म्हणून केलेलं नव्हतं. त्यांना सुद्धा आपल्या भविष्याची चिंता असतेच. बरं, नाथ महाराज आपल्याला हेच सांगतात. काय असतं माहितीये का? आपण सगळं बरोबरचे उपचार करायला बघतो. सत्यनारायण पूजा असू दे, गणपतीची पूजा असू दे, या सगळ्या पूजांमध्ये देवघरची सामान मिळतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरेच जणांना. ते देवघरची सामान काय लायकीच असतं माता वर्गाला माहिती आहे. सगळी तयारी त्याच करतात. देवघरची सामानामध्ये काय काय खराब सामान निघतं, जे आपण विकत आणतो आणि तेच देवाला ठेवतो. 13 तुझको अर्पण. अरे हे या भगवंताने आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे आणि त्याला देताना आपल्याकडनं एवढी हलक्यात आपण भगवंताला घेतो. लक्षात घ्या, भगवंत देता घेताय. पहिले कुछ देव फिर लेव. भगवंताला सुद्धा काहीतरी द्यायला लागतं. भगवंताची अपेक्षा नसते की आपण त्याला पैसे दिले पाहिजे, आपण काहीतरी त्याचं मोठं भव्यच केलं पाहिजे. भगवंताला एकाच गोष्टीची गरज असते, उपासनेला दृढ चाल पावे, भूदेव सुंदर सदा रहावे. फक्त उपासनेची गरज असते हो भगवंताला. आणि काल सांगितल्याप्रमाणे उपासना जेव्हा विषय काढतो तेव्हा अभिमान शत्रू मोठा, अभिमान आड येतो आम्हाला. या सगळ्या गोष्टी जेव्हा फिरून येतात, कसा भगवंत येईल हो, कशी चिंता आपली भगवंताला वाटेल. आपण असं काही कार्यच करत नाही की भगवंताला आपली काळजी लागावी. लक्षात घ्या, भगवंत कधी आपल्याला सोडत नाही. तुम्ही कसेही बघा त्याच्याबरोबर. तुमच्या पूर्वसंचितामध्ये जे जे काही आहे ते होणारच आहे, ते होत राहणार आहे, ते काही बदलणार नाही. पण आपली भावना काय, जेव्हा आपल्याला दुःख आठवतं, दुःखाचे प्रसंग आपल्याकडे येतात, डॉक्टर सांगतात ना अभी से दवाओं की नहीं दुआओं की जरूरत है, तेव्हा आपल्याला भगवंत आठवतो. आपल्या सुखाच्या काळात, आपल्या भरभराटीच्या वेळेस आपल्याला कधी भगवंत आठवत नाही. यांनी आपल्याला भरभरून दिलंय, तुझी चिंता ती अशी आहे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीला, पती लक्ष्मीचा जाणत असेल. आपल्याला कधीच खेद होत नाही की आपण करतोय हे सगळं चुकीचं आहे. पण तो भगवंत सगळं जाणत असतो आपण काय काय करतोय ते, आणि ह्याचे धक्के सुद्धा आपल्यालाच मिळत असतात. त्यामुळे आपण ठरवायचं भगवंताची उपासना कशी करायची. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, सगळे पूर्वसंचिताचे भोग भोगून झाल्यानंतर आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे. लक्षात घ्या, काल सांगितल्याप्रमाणे माणूस हा एकच असा प्राणी आहे की त्याला बोलता येतं, त्याला त्याची बुद्धी वापरता येते, सारासार विचार करता येतो, आपले योग्य विचार समाजापुढे ठेवता येतात. आणि हे विचार आपण जर भगवंताच्या कामासाठी, आपल्या धर्माच्या कामासाठी, आपल्या देवाच्या कामासाठी खर्ची केली तर काय होणार हो आपल्याला. तुझी चिंता त्याची आहे, तेव्हा तर भगवंत आपल्या पाठीशी उभे राहतात. लक्षात घ्या. म्हणून एकनाथ महाराजांना मूळ पद्यात उपदेश करताना हेच सांगायचं. उत्तर रंगामध्ये आपल्याला एक कथा अशी पाहायची की भगवंत भक्ताच्या मागे कसा उभा राहिला.
तुझी चिंता भगवंताला कशी चिंता लागली त्या भक्ताची आणि ते कसं कार्य करून स्वतः भगवंतानेच घेतलं त्याच्याकडे. पूर्व रंगाचा अभंग एकदा म्हणूया आणि दुसरा तिसरा विचार न करता नाथ महाराजांनी ते सांगितलं तेच पुन्हा म्हणूया. आवडीने भावे हरे नाम घे, आवडीने भावे हरे नाम घे, आवडीने भावे हरे नाम घे, आवडीने भावे हरे नाम घे.
एवढी सुंदर दोघांची सेवा ऐकल्यावर खरंच वाटायला लागलं. शेवटची अर्धा पाऊण तासाची खेळी करायला त्याच्यासाठी एवढा लांबून बोलवून घेतलंय. मला तर डिफेन्स करायलाच लागेल. असं 10 मिनिटं भगवानाला नमस्कार करूया आणि हनुमानकडे वळूया. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
देवांच्या सभेमध्ये भगवान गणेश नृत्य करतायत. नृत्य बरं का, डान्स नव्हे. हल्लीच्या भाषेत डॅन्स म्हणायला लागले. डॅन्स नृत्य करत होते. आणि नृत्य करता 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 सगळे देव मोठ्या जल्लोषात त्यांच्या नृत्यामध्ये सामील झाले. आणि वा, काय सुंदर नृत्य चाललं. म्हणून आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळा काढताय, त्यातले मोती काढावेत आणि त्या मोत्यांची उधळण गणपती बाप्पांवर चाललेली. अशी भरभरून दाद देत आहेत हो गणपती बाप्पांना. लक्षात घ्या, कुठलाही कलाकार असतो त्याला जेव्हा समोरच्या श्रोत्यांकडनं दाद मिळते तेव्हा त्याची कुठलीही कला असते ती भरून उठते. बरं, नाहीतर आम्हाला कीर्तन करायला आमचे बुवा कायम सांगतात, आम्हाला कीर्तन करायला काही काही श्रोते असे मिळतात, काय सांगणार यार. नाहीतर असे अशी चेहरे घेऊन बसलेले असतात. त्यामुळे जेवढी समोर दाद येते तेवढं त्या कलाकाराची कला बहरून येते. त्याप्रमाणे गणपती बाप्पांवर अशी मोत्यांची उधळण चालली. 64 विद्यांचे अधिपती असलेले भगवान गणपती नृत्य करताय. आणि ती नृत्य करताना गिरकी घेताना वाजे मृदुंग नृत्य करताय. नृत्य करता 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 एकेकाच्या चेहऱ्यावर ते भाव बघताय. सगळ्यांच्या चेहरे असे प्रफुल्लित होऊन गणपती बाप्पांना फार आनंद झाला. आणि एका कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पांचं लक्ष गेलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यक्ती अशीच मान खाली घालून बसलेली होती. चेहऱ्यावर इतका असं एरंडेलचा पोळा कोंबलेला असा भाव, असा चेहरा घेऊन गणपती बाप्पांचं लक्ष मात्र फक्त तिच्याकडे गेलं. लक्षात घ्या, जेव्हा 32 तासामधला एक तास पडतो तेव्हा आपली जीभ कशी त्या पडलेल्या दाताजवळ जाते. त्याप्रमाणे कलाकार असतो. एवढे सगळे श्रोते दात चांगली देत असतात पण त्यांचं लक्ष कुठे असतं? जो पण दात देत नाही त्याच्याकडे लक्ष असतं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य यायला हवं. त्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला दात द्यायला हवी. यासाठी अजून काहीतरी वेगळं करावं असं गणपती बाप्पाला वाटतं. म्हणून अजून एक जोरात गिरकी घेतली.
शेवटी गणपती बाप्पाने ठरवलं काहीतरी अजून वेगळं करायला हवं. देम ताना दे ना ताला रे ला 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 माशी सुद्धा हलत नव्हती चेहऱ्यावरची, असा चेहरा बरोबर असते तरी गणपती बाप्पा प्रयत्न करताय. गणपती बाप्पाला नृत्य सेवा झाली. सगळे देव गणपती बाप्पांना नमस्कार करायला येत आहेत, दाद द्यायला येत आहेत. वा वा गणपती काय सुंदर नृत्य झालं. सगळ्यांना बाजूला गेला, आता नको आता नको म्हणून ती व्यक्ती जिथे गेली त्या व्यक्तीच्या मागणं गणपती बाप्पा गेले. हो कोण होती ती व्यक्ती? दुसरी तिसरी कोण नव्हती हो, गणपती बाप्पांची आई पार्वती माता. आणि ही माता आपल्याला नृत्य झाल्यावर मोदक देते, लाडू देते. हीच आई अशी रुसून का बरं गेली असेल याचा विचार करत 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 आईच्या महालाकडे गणपती बाप्पा निघाले. पार्वती माता आली, येऊन पोचली महालक्ष्मी. महालातल्या सगळ्या काम करणाऱ्या स्त्रियांना सांगितलं कोणीही आलं तरी दार उघडायचं नाही, अगदी गणपती आला तरी दार उघडायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून क्रोधाघरात निघून गेल्या. क्रोधाघरात गेल्या आणि गणपती बाप्पा मागणं आले. हो दासीला विचारतायत आई कुठे आहे, आई कुठे आहे? आम्हाला नाही माहिती, खरं सांगा आई कुठे आहे? दासीला सांगत लागलं क्रोधाघरात गेले माता. म्हणून क्रोधाघराच्या दरवाजापाशी गेले. हो गणपती बाप्पा, आई आई अगं मी आलोय. अगं गणपती आलोय, अगं दार उघड ना, दार उघड. त्याचा एक श्रोता वेगळा आहे. हो त्याला पण वाटतंय कीर्तन करायचं. अगं आई दार उघड, गणपती आता जा दोघी म्हणून, आता अजिबात येऊ नको. आई अगं मला भूक लागली, अगं उघड ना गं दार. असा फक्त स्वर गणपती बाप्पांचा ऐकला. हो मातेने डोळ्यातनं अश्रूच्या धारा येत आहेत, त्या पुसल्या आणि दार उघडलं आणि गणपती बाप्पांना आत घेतलं. भरपेट आधी खायला दिलं गणपती बाप्पांना. खाता खाता गणपती बाप्पा म्हणतात आई रडत का होतीस? अरे म्हणा मी कुठे रडते, काय नाही झालं. आई खरं सांग, तुझ्या पोटी जन्म घेतलाय, तू रडत होतीस का रडत होतीस सांग बरं. माता वर्गाच्या बाबतीत हे फार महत्वाचं असतं. एकदा बुवा सारे ग असा मोठा स्वर काढायचा. आमचे बुवा सांगतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी इथे टँकर बांधून ठेवलेले असतात. तरुण स्वर आला चालू होतो, पाणी डोळ्यात सारे ग लगेच डोळ्यातलं पाणी. नाही अरे गणपती काय नाही झालं बरं. आई खरं सांग काय झालं? अरे असतात बरं आमच्यातल्या
काही गोष्टी तुला नाही सांगता येणार मला. आई काय झालंय सांग मला, तुला काय दुःख झालंय? अगं मला सगळी मंडळी म्हणतात मी दुःख हरलाय. अगं जर घरात माझ्या मातेला जर दुःख असेल आणि ते मी निवारू शकत नाही तर मी कसला दुःख हरत? अगं सांग मला काय झालंय? बाळा तुला ऐकायचं ना काय झालंय? मला तर माहित. सांगू कशी रे तुझं बाळा, अरे सांगू कशी रे तुझं बाळा, डोळा डोळा सांगू कशी रे तुझं बाळा, डोळा डोळा छळीते आज अशी हृदयी, छळीते आज अशी हृदयी, सांगू गणपती बाप्पा तरी सांगावे दुःख काय माझे हो, तरी सांगावे दुःख काय माझे, सोनिया जावे तो नाते, सोनिया जावे तो नाते, तरी सांगावे दुःख ऐकायचं ना माझं. मला दुःख केव्हा होतं माहितीये का? तुझ्या वडिलांच्या बाजूला बसले, तुझ्या वडिलांच्या बाजूला बसले ना की मला दुःख होतं. म्हणजे बाबांच्या बाजूला बसल्यावर दुःख होण्यासारखं कारण काय तुला? आई काय ते खरं सांग. अरे बाबांच्या बाजूला बसणं म्हणजे बाबांपासून मला काही दुःख नाही बरं. अरे पण ती बाबांच्या डोक्यावर बसते ना. कोण? गंगाई. तिच्यापासून काय दुःख आहे तुला? अरे तुला नाही समजायचं बरं. मला सगळ्या देवस्त्रिया बोलतात तुझ्या मागणं आली आणि नवऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसली बघ. हे माझं दुःख आहे. अगं गंगा ही किती सुंदर आहे ग. मला आणि कार्तिक दादाला मला किती आम्हाला खाऊ देते, गंमत जम्मत करते आमच्या बरोबर, आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते. आणि तू असं का म्हणतेस? तिच्यापासून काय तुला दुःख आहे? अरे तुला नाही समजायचं. तुला माझं दुःख दूर करायचं आहे ना, तर माझं दुःख केव्हा दूर होईल? जेव्हा ती गंगा तुझ्या वडिलांच्या डोक्यावर खाली उतरेल. बस एवढं करू शकशील तर माझं दुःख संपेल. आई आता तुला शब्द दिलाय मी, सोडून या दावी तो मी क्षणात. मग आता मला हे करायलाच हवं. गणपती आता तू शब्द दिलायस, आता तुला हे पूर्ण करायलाच लागणार. तर बघ कसं करायचं ते. ठीक आहे, महालातनं बाहेर आले आणि विचार करतायत 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 हे कार्य करायचं कसं. आणि एक युक्ती गणपती बाप्पांना सुचली. एक व्यक्ती गणपती बाप्पांच्या समोर आली. हीच व्यक्ती आपल्याला या कार्यात मदत करू शकते. हिच्यासारखा कॅपेबल पर्सन कोण नाही. कोण होती? वनराये मध्ये नांदत होता, वनराये मध्ये नांदत होता, एक प्रभोता भक्त भक्त, एक प्रभोता भक्त. गौतम नामे
योग्यता काय होती हो? प्रातःकाळी उठून पिका माझी सार पेरून, प्रातःकाळी उठून पिका माझी सार पेरून, माथ्यानी ते पीक काढून, माथ्यानी ते पीक काढून, भोजन देई जनाले. सकाळी उठायचंय, आपलं सगळं अन्न उरकायचं, शेतामध्ये यायचं, ते बी पेरायचं. त्यांची बुद्धी प्रगल्भता, त्यांची शक्ती किती होती? ते सकाळी पेरलेलं बी माध्यान्हाच्या वेळी ते उगवायचं, ते बी कापायचं आणि त्याचं अन्न लोकांना जेवायला घालायचं त्या शिध्याचं. इतकी योग्यता असणारे गौतम ऋषी हेच आपल्याला मदत करू शकतात. पण ह्यांच्याकडनं कार्य करून कसं घ्यायचं? गणपती बाप्पा म्हणाले, ह्या सगळ्या कामामध्ये मलाच माणूस उतरला पाहिजे, मलाच काहीतरी करायला हवं, मीच शब्द दिला. एक कल्पना आली गणपती बाप्पांना, पृथ्वी तलावर आले आणि एक वेश धारण केला. गर्वत गाठी धोतर जोडा, गर्वत गाठी धोतर जोडा, टोपी वर पगडीचा पगडा, गर्वत गाठी धोतर टोपी वर पगडीचा पगडा, कानाची पिकवाडी हलवी. गर्वत गाठी धोतर नेसलं, करकर करकर वाजणाऱ्या तळावा पाया घातलेले, कानात पिपळी घातली, काखेमध्ये पंचांग घेतलं, डोक्यावर सुंदर अशी पगडी आहे. गर्वत गाठी धोतर जोडा, टोपी वर पगडीचा पगडा, कानाची पिकवाडी हलवी. पंचांगाची गात बांधली, पंचांगाची गात बांधली, गणी गणी गाली चालली, पंचांगाची गात बांधली. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. गौतम ऋषी ज्या क्षेत्रात राहत होते, त्या क्षेत्रामध्ये आजूबाजूला जे लोक राहत होते त्या वस्तीमध्ये गणपती बाप्पा वेश बदलून आले. गणेश भटजी या नावाने प्रवेश केला त्या नगरीमध्ये आणि भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, पंचांग सांगणार, पंचांग सांगणार. म्हणून त्याला ते भेटायला लोक येत आहेत, त्यांचा हात बघावा, त्यांचा चेहरा बघावा आणि त्यांचं भविष्य त्याला कथन करावं. आणि हा प्रकार 1-2 दिवस या गावामध्ये चाललाय आणि ही गोष्ट गौतम ऋषींच्या कानापर्यंत येऊन पोहोचली की आपल्या प्रदेशामध्ये गर्वत गाठी धोतर जोडा, गर्वत गाठी धोतर जोडा असा एक व्यक्ती कोणतरी आलेला आहे. तो फक्त मुख बघतो आणि भविष्य सांगतो. अहो, ते ऋषी असले तरी त्यांनाही त्यांचं भविष्य जाणून घेणं काय माहितीये का? लोकांना भविष्य जाणून घेण्यात फार इंटरेस्ट, आपलं पुढे काय होणार याबद्दल लोकांना फार आधीपासून उत्सुकता असते. अरे आधी ते चालू आहे ते भोगणार, पुढचं काय करायचंय तुला, हे आधी समोर मांडून ठेवलं त्याच्याकडे लक्ष दे. गौतम ऋषी कसला मोह आवडला नाही हो. त्या गणेश भटजींना आपल्या आश्रमामध्ये बोलवून घेतलं. गर्वत गाठी धोतर जोडा, टोपी वर पगडीचा पगडा, सगळा वेश धारण केलेले गणेश भटजी. गौतम ऋषीने फक्त ते तेज पाहिलं, गौतम ऋषीने ते फक्त तेज पाहिलं आणि साष्टांग नमस्कार घातला आश्रमाजवळ आलेल्या गणेश भटजींना आणि नाव विचारलं. ऋषी, आपलं नाव काय हो? माझं नाव गणेश भटजी आहे. आपण आलात कुठं? आपण आलात कुठं? अरे तुला समजत नाही का? ब्राह्मणाला असं विचारायचं नसतं तुम्ही कुठं आला. हे विश्वचे माझे घर, हे सगळं चराचरच माझं घर आहे. ठीक आहे, ठीक आहे, माफ करा. बरं गुरुजी, एक सांगू शकाल का? माझ्या चेहऱ्याकडे बघून माझं भविष्य काय दिसतंय हो तुम्हाला? मी फक्त गौतम ऋषींच्या चेहऱ्याकडे बघितलं हो गणेश भटजीने आणि सांगितलं, गौतमा, अरे तुमच्याकडनं एवढं मोठं कार्य होणार आहे, तुमच्याकडनं एवढं मोठं कार्य चालू होणार आहे पुढे की आ चंद्र दिवा करो, जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव या पृथ्वी तलावर राहणार. लक्षात ठेवा, एवढं मोठं कार्य तुमच्याकडनं होणार आहे.
गौतम ऋषींचा विश्वास बसला आणि गणेश बळीजीला आपल्या पर्णकुटीत घेऊन गेले, योग्य ती पाद्य पूजा केली आणि गणेश बळीजींना प्रश्न विचारला, महाराज आपण भविष्या व्यतिरिक्त आपला काही व्यवसाय? आपण कीर्तनकाराला विचारलं जातं, कीर्तना व्यतिरिक्त तुमचा व्यवसाय? विचारायचं असतं असं, भांडा वाजवण्या व्यतिरिक्त काय करता? पण ते कसं विचारायला नको, कीर्तना व्यतिरिक्त तुमचा व्यवसाय काय? तसं त्यांना विचारलं गेलं. भविष्य सांगा व्यतिरिक्त तुमचं काय आहे, तुम्ही काय करता तुम्ही? ते म्हणाले, आम्ही कथा करतो, आम्ही कथा उत्तम सांगतो. आपण कुठलीही कथा सांगा, कुठलीही कथा आम्ही उत्तमरित्या सादर करतो. ठीक आहे. मग महाराज आपण इथे आलाच आहात, तोपर्यंत तुम्ही इथे राहा, माझा पाहुणचार घ्या. आपण इथे एक उत्तम कथेचं आयोजन करू. तुम्ही सांगा आपण कुठली कथा करणार ते? गणेश बळीजी म्हणाले, असं नाही, तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ती कथा करायला मी तयार आहे. बरं. गौतम ऋषी म्हणाले, ठीक आहे. मग महाराज आपलं नावही गणेश, मला ही बरेच दिवस भगवान गणेशांचं पुराण ऐकायचं असा विचार डोक्यात होता. अनायसे आपण आलाच आहात, तर गणेश पुराण होऊन जाऊ द्या. गणेश बळीजी मनात म्हणतात, अरे आज सगळा आपलाच कार्यक्रम आहे, सगळं सोपं झालं इथे, सगळं सोपं. ठीक आहे म्हणाले, करूया. म्हणून दुसऱ्या दिवसापासून गणेश पुराणाला सुरुवात झाली. ओम गणपतये नमः. गणेश पुराणाला सुरुवात झाली, कथा चालली. 2-3 दिवस गर्दी वाढायला लागली हो. आणि जेवढी गर्दी वाढते, आश्रमामध्ये गर्दी वाढते, जेवढं अन्नदान गौतम ऋषींचं वाढलं, तेवढं पुण्य पत्राशी यायला लागलं गौतम ऋषींच्या. आणि गणेश बळीजींच्या लक्षात आलं, आता सगळं पब्लिक आपल्या मुठीत आलेलं आहे, आता काय ते आपल्याला आपली पुढची चाल करायला हवी. आता गणेश पुराणाच्या समाप्तीचा आदला दिवस, कथा संपली आणि गणेश बळीजी कैलासावर आले हो. कैलास पर्वतावर आहे, कैलास पर्वतावर आले. आपल्या पिताश्रींचं दर्शन घेतलं. भगवान शंकर महाराज कायम ध्यान अवस्थेत असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार केला. यांना हाक मारण्यात काही अर्थ नाहीये. म्हणाले, आपलं पुढचं कार्य होणार नाही, यांना आता हाक मारत बसलो. शंकराला नमस्कार केला आणि आपल्या मातेच्या महालाकडे गेले. आई, अरे गणपती, अरे होताच कुठे एवढे दिवस? अगं तू जे काम दिलेस त्याच काम करता होतो गेलेलो, तेच काम आता मार्गी लागण्यात आलेलं आहे. मला एक तुझी मदत लागणार आहे. काय हवंय बोल. तुझ्या या सगळ्या दासी आहेत, या दासींमध्ये तुझी एक अशी विश्वासू दासी मला दे, की जे फक्त माझं मी सांगेन ते ऐकेल, मला उलट विचारणार नाही. हल्ली काय माहितीये का, मालकापेक्षा तिथे नोकरच मोठे असतात, तेच उलट बोलतात मालकाला. हे असं मला असं करणारे नको. मला तुझी एक अशी दासी जे मी सांगेन तेच ती ऐकेल. म्हणून एका दासीला बोलवून घेतलं, तिचं नाव जटिका. जटिका, हे बघ, गणपती जे सांगतो ते सगळं ऐकायचं बरं. म्हणून त्या जटिकेला समोर बोलावलं गणपती बाप्पांच्या. गणपती बाप्पा म्हणाले, हे बघ जटिके, या पृथ्वी तलावर एक असं घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये गौतम ऋषी नावाचे ऋषी राहतात. त्या ऋषींची 3-4 शेत आहेत. तुला एक काम करायचंय, उद्या त्यांच्याकडे गणेश पुराणाची पूर्णाहुती, त्या पूर्णाहुतीला दुपारी त्या शेतामधलं ते असलेलं धान्य ते कापून ते अन्नदान करणार. तुला एकच काम करायचं, गाईचं रूप धारण करायचं,
साधारण 11-11:30ची वेळ पकडायची आणि जे अन्नदानासाठी ठेवलेलं शेत आहे त्याच शेतात शिरायचं आणि ते शेत उद्ध्वस्त करून टाकायचं. उद्ध्वस्त करायचं मग खायचं केव्हा? खायचं सोडा आता जरा, खायचं नंतर पाहू. मी जे सांगतोय ते कर पहिले, खायचं नंतर देईन तुला मी. ते शेत उद्ध्वस्त करायचं आणि हे बघ हा सगळा प्रकार चालू असताना गौतम ऋषी तुला विनंती करतील, थांब थांब म्हणून मी तुला दुसऱ्या शेतात पाठवतो, जायचं नाही. त्यांना राग येईल, एखादी थापटी वगैरे चढवतील तुला, तरीही तिथनं हलायचं नाही, लक्षात ठेव. ठीक आहे म्हणाले, चापटीच मारतील ना, पण फक्त ते मी सांगत नाही, मी ते सांगितलेलं कार्य ते व्हायलाच हवं. एवढं सांगितलं मात्र आणि गणेश वळी खाली आले पुन्हा गौतम ऋषींच्या आश्रमात आणि पूर्णाहुतीचा दिवस उजाडला. बरं, आणि पूर्णाहुतीला सुरुवात झाली, यज्ञाची मांडणी झाली, यज्ञाला सुरुवात झाली. गौतम ऋषी आहुत्या देत आहेत, बाजूला गणेश वळी मंत्र सांगताय आणि हे सगळे उपचार चालू असताना एक व्यक्ती बागेवर धावत आली. अहो गौतम ऋषी धावा, अहो गौतम ऋषी धावा 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 धावा. अहो तुमच्या शेतामध्ये जे अन्नदान करायला शेत ठेवलेलं आहे त्या शेतामध्ये एक गाय शिरली आणि ते सगळं धान्य, ते सगळं गवत अशी ती शेंगाने उपटते. तुम्ही काहीतरी करा, काहीतरी करा. एवढं ऐकलं मात्र गौतम ऋषीने आणि गणेश भटजीला सांगितलं, भटजी 2 मिनिटं महाराज फक्त थांबा माझ्यासाठी, मी आलोच. बरं म्हणून पूर्णाहुती तिथे होती तशी थांबवली आणि उठले आणि शेतामध्ये आले. शेतामध्ये आले, बघताय ती गोमाता सगळं आपल्या शिंगानी, ते जे बी पेरलेलं आहे ते सगळं शिंगानी उपटते, सगळं नासधूस करते, सगळीकडनं धावते. या मातेला विनंती करतात, ऐक ऐक हिंदू माये, थांब थांब हिंदू माये. तरी ऐकायला तयार नाही, तरी ऐकायला तयार नाही ती गोमाता. शेवटी तळ पायाची आग मस्तकाला गेली गौतम ऋषींच्या आणि गौतम ऋषीने एकच आवाज दिला, आई आता तू थांबली नाहीस तर मला वेगळं पाऊल उचलायला लागेल. बरं, आपल्या घनवटीला असलेला गर्भ काढला, धीर सुटला हो गौतम ऋषींचा, तो अभिमंत्रित केला आणि तो सप्तशी त्या गोमातेवर सोडला. कुशफेकिता ऋषीने, कुशफेकिता ऋषीने मूर्छित झाली तदे तदे नोते. कुशफेकिता ऋषीने तो गर्भ अभिमंत्रित करून फेकला मारला त्या गोमातेवर, बरोबर वर्मावर घाव लागला आणि ती गोमाता धडधडीशी जमिनीवर पडली. हो, गौतम ऋषी एकदम मनावर आले, अरे पूर्णाहुतीच्या वेळी काय घडलं माझ्या हातून, म्हणून धावत ते गोमातेजवळ गेले. आई आई अगं उठ ना, अगं उठ ना, काय झालं? आपली घडलेली चूक लक्षात आली. आपल्या उपरेचं असलेलं सूत त्या मातेच्या नाकाजवळ धरलं, हलत नाहीये. अरे एवढं मोठं पातळ माझ्या हातात झालं, आता मी काय करू, आता मी काय करू? म्हणून हे मागे इकडे तिकडे पाहताय, कोणी पाहिलं तर नाही, मागे वळून पाहताय तर मंगलमूर्ती गणेश वळीचे मागे उभे होते. हो, गौतम ऋषी म्हणतात, महाराज आपण केव्हा आला तिथे? अहो ते सूत धरलेलं ना, तेव्हापासून सूत धरून मागे उभा आहे म्हणाले. अहो काय आहे गौतम, काय केलं ते, काय केलं महाराज? अहो माझा हा हेतू नव्हता, हो माझा हा हेतू नव्हता, पण घाव तो वर्मावर बसला आणि हा सगळा प्रकार झाला. महाराज मला यातून सुटका करा, माझी यातून सुटका करा, काहीतरी करा, काहीतरी करा. गणेश वडजी म्हणतात, यावर एकच उपाय, एकच उपाय. काय? गौतमा तो ब्रह्मगिरी जाय तप करी, गौतमा तो ब्रह्मगिरी जाय तप करी.
यावर ब्रह्मगिरीवर जायचं, भगवान शंकरांची आराधना करायची, त्याला प्रसन्न करून घ्यायचं आणि गंगा मातेला खाली बोलवून तिच्यात स्नान करायचं, तेव्हा तुम्ही ह्यातनं मुक्त व्हाल. बरं बरं ठीक आहे, एवढंच ना. म्हणून गौतम ऋषी धावत गेले. गौतम थांबा थांबा, पुढे माझा ऐकून तर का. हे बघा, भगवान शंकर प्रसन्न होतील. भगवान शंकर प्रसन्न होतील. प्रसन्न झाल्यावर ते सांगतील, अहो गौतमा, गंगा इथे कशाला? अहो वाराणसीला आहेच की, तिथे जाऊन स्नान करा. मग काय कराल? मी जावं जा काय, तिकडे जाईल काय? त्यांना सांगायचं, एवढा 32 तास ट्रेनचा प्रवास करून मला जाणं शक्य नाही, मला तिकडे जाणं शक्य नाही. एवढे घाट आहेत, त्यातले एकाच घाटावर स्नान करायला मिळतं आणि इतक्या गर्दीत नाही शक्य नाही, मला इथेच गंगा हवी. बरं ठीक आहे, एवढं ऐकलं मात्र परत निघाले. अहो गौतम थांबा थांबा, अहो गणेश महाराज, एकदाच काय ते मला सांगा, मला जाऊ दे. अहो मला ऐका, तुम्हाला भगवान शंकर विचारतील, हा सगळा प्रकार, हा सगळा उपाय तुम्हाला कुणी करायला सांगितला? तर काय करा, तुमचं नाव सांगेन मी, माझं नाव सांगायचं नाही. मग काय सांगायचं? गुगलवर सर्च केलं म्हणून सांगायचं. बरं ठीक आहे म्हणाले, मी जातो आता. म्हणून ब्रह्मगिरी पर्वतावर आले. हो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकरांची आराधना चालू केली. पशुपती गिरिजापते, पशुपती गिरिजापते, पशुपती गिरिजापते, शंकर हरिधाको, पशुपती गिरिजापते, पशुपती गिरिजापते, शंकर हरिधाको, वामदेव महादेव, वामदेव वामदेव, वामदेव महादेव, आशुतोष म्हणतात भगवान शंकराला. त्याची एवढीशी जरी सेवा केली तरी तो तोष पावणारा, म्हणजे तो आशुतोष. तपाचराने हि महालवीला, गौरी घराते बहुमोद झाला. पशुपती गिरिजापते, पशुपती गिरिजापते, शंकर हरिधाको, शंकर हरिधाको, वामदेव महादेव, वामदेव वामदेव, वामदेव महादेव. भगवान शंकर समोर उभे राहिले गौतमाच्या. अहो गौतमा, अहो डोळे उघडा बरं. अहो मी आलोय तुमच्यासाठी. बोला काय मागणं आहे तुमचं, बोला बोला. गौतमाने डोळे उघडले मात्र आणि भगवंताचं रूप पाहिलं. साष्टांग नमस्कार घातला भगवंता. माझ्यासाठी आलात, माझं एकच मागणं आहे. काय? नको मला राज्य त्रिभुवनाचे, नको मला राज्य त्रिभुवनाचे, इच्छा मन देईल कसाचे, गंगोदकाचा मदला भावा, गंगोदकाचा मदला भावा, गाताशिया कलंक धुनीत रामा. माझं एकच मागणं आहे, मला त्रिभुवनाचं राज्य नको बरं. त्रिभुवनाचं राज्य अजिबात नको भगवंता. मला गंगेचं स्नान करायचंय का? तर मी केलेलं गोहत्येचं पातक माझ्यावर निघून जावं, यासाठी मला गंगेचं स्नान करायचं. भगवंताला एवढंच ना, अगं गंगे खाली आहे म्हणून भगवंत आदेश देतात गंगेला. ती गंगा माता
भगवंताने विराट रूप धारण केलं, आपल्या जटा सोडल्या. गंगेने ज्या जटेला धरलेलं होतं ही जटा उपटली मात्र भगवंताने आणि दंड दिवशी कुशावर्तावर आपटली. जिथे जिथे गंगा आपटली त्या भागाला कुशावर्त असं नाव पडलं. त्या कुशावर्तावर आपटली आणि गंगा माता की जय, गंगा माता की जय. गौतम ऋषी पुढे गेले आणि त्या गंगेला स्नान केलं. स्नान केल्यावर मी मुक्त झालो, मी मुक्त झालो. पार्वती पते हर हर महादेव जय घोष करायला लागले. भगवंता तुझ्यामुळे मला हे शक्य झालं. बरं मागे वळून पाहिलं, परत मागे वळून पाहिलं, गंगा माता निघून गेलेली होती. भगवंता अरे गंगा स्नान झालं ना, म्हणाले स्नान झालं ना, स्नान झालं तर नळ बंद. एवढंच तू जे मागितलंस ते मी तुला दिलं. हो भगवंता, अहो असं नाही चालणार हो. अहो माझं पातक दूर झालं, पण ह्या जगतामध्ये इतकी लोक आहेत, त्यांना आपलं पाप धुवायचं असेल तर कुठे जायचं? त्या माणसाने, त्या लोकांनी. त्यांच्यासाठी ही गंगा इथे पुन्हा प्रस्थापित करा बरं. हे ऐकलं मात्र गौतम ऋषींचं आणि गंगा मातेचा उगम त्या ठिकाणी झाला. गंगा मातेचा उगम झाला, गंगा माता प्रस्थापित झाली. भगवान शंकरांना नमस्कार केला आणि गौतम ऋषी निघाले. ओ गौतम थांबा थांबा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणाले. हा सगळा उपद्व्याप तुम्हाला कोणी करायला सांगितलं? या प्रश्नाचं मला उत्तर द्या म्हणाले. गुगलवर सर्च केलं, मला हे उत्तर देऊ नका. साक्षात भगवंत आपल्या समोर उभा आहे याचं भान ठेवा बरं. खरं सांगा, गेले 7-8 दिवस बघतोय आमचं लेकरू घरात नाहीये. काय नक्की प्रताप काय आहे? मागे गणेश वळगी उभे होते. मंगलमूर्ती भगवंताला पाहिलं गणेशाने. बाबा अहो ह्यात माझं काही हित नव्हतं. मी हे आईच्या सांगण्यावर न केलं म्हणून मातेला बोलवून घ्या म्हणाले भगवान शंकर. पार्वती पते हर हर महादेव म्हणून पार्वती मातेला बोलवून घेतलं. गौतम ऋषी समोर उभे. पार्वती माता म्हणते, भगवंता मी हा सगळा प्रताप करण्याचं कारण असं. ऐकलं ना? हा सगळा, हे सगळं करण्यामागचं कारण एकच. मी देव स्त्रियांमध्ये गेले की मला देव स्त्रिया हिनवत असत की तुझ्या मागणं आली, काना मागणं आली आणि तिखट झाली. बरं डोक्या नवऱ्याने अगदी डोक्यावर ठेवून दिलंय तिला. बघ बघ असं चिडवायचं हो. अगं पार्वती, अगं ती जरी डोक्यावर असली तरी डोक्यामध्ये तूच आहेस बरं. लोक सुद्धा श्लोक एकच म्हणतात, भवम भवानी सहितं नमामि. भवानी सहित ये, तुझ्या सकटच ये आमच्या हृदयात. भगवंता तुला जर आमच्या हृदयात येऊन बसायचं असेल तर भवम भवानी सहित ये असं मला लोक म्हणतात. तर हे करण्याचं काहीच कारण नव्हतं बरं. आणि हे सगळं कार्य गौतमांच्या हातून कसं झालं? तर पिढ्यानपिढ्या तुझी सेवा, भगवंताची सेवा, भगवत भक्तीचा भाव, नाम भाव, नामाचा भाव त्याला समजलेला होता. आवडीने भाव हरी नाम घेसी, नामाचा भाव त्यांच्या लक्षात आलेला होता बरं. म्हणून सगळं कुटुंब परत कैलास पर्वतावर जायला निघालं. गौतम ऋषी म्हणतात, भगवंता आता जायचं नाही बरं इथनं, आता जायचं नाही, आता मी राहू कुठे म्हणाले भगवंत. म्हणून नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भगवान प्रस्थापित झाले. म्हणून त्र्यंबकेश्वर भगवान की जय. त्र्यंबकेश्वर या रूपाने भगवान तिथे अवतरित झाले. आणि ह्या गंगा मातेला जिथनं ब्रह्मगिरी पर्वतावर या मातेचा उगम झाला. भगवान म्हणाले, गौतमा अरे तुझ्यामुळे हे कार्य सिद्धीस पावलेलं आहे. त्यामुळे या गंगेला गौतमी गंगा, गौतमी गंगा, गौतमी गंगा असं उद्बोधन करण्यात येईल.
तीच गौतमी गंगा. पुढे गोदावरी माता की जय. गोदावरी म्हणून पुढे प्रचूर झाली. हीच गोदावरी माता, हीच गौतमाने आणलेली गोदावरी माता. लक्षात घ्या, हे कार्य कशामुळे होऊ शकलं? भगवंत जेव्हा मागे असतो ना, लक्षात घ्या, काल सांगितल्याप्रमाणे भगवंत जेव्हा साथ सोडतो तेव्हा आपल्याला कोणी विचारत नाही, पण भगवंत मागे असतो, भगवंताचं नाम मागे असतं, या नामाचा भाव आपल्या जवळ असतो, तेव्हा ही मोठी कार्य होतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, काहीतरी प्रारब्धात चांगले भोग गौतमाने आधी केलेले होते, त्यामुळे एवढं मोठं कार्य गौतमांच्या हातनं झालेलं आहे. त्यामुळे नाथ महाराज आपल्याला मूळ पद्धत उपदेश करताना हेच सांगतात, तुला कार्यच करायचं आहे ना, तर दुसरा तिसरा विचार न करता आवडीने भाव हरिनाम घे. भगवंताचं गोड असलेलं नाम तू सतत घे आणि त्या नामाशिवाय दुसरा तिसरा विचार न करता काही करू नको, फक्त भगवंताचं नाव घे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. एकदा नाम घ्यायला लागला असता की हरिकृपा नक्की तुझ्यावर होईल. त्यामुळे हे नाथ महाराजांचं ब्रीद आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया आणि आजच्या कीर्तनाला विराम देऊया. म्हणून नाथ महाराज आपल्याला मूळ वाक्यात उपदेश करतात, आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती. आणि हे सगळ्या संतांनी मार्ग मागितलेले ते आपणही मागूया आणि आरती झाली होती. हे ज्ञान देगा सुखकर्ता दुःखहर्ता Rama, 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 Rama,
नम्रता